बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी, कारण यवतमध्ये काल झालेल्या हिंसाचाराचं सीसीटीव्ही फुटेज आता एबीपी माझाच्या हाती लागलंय। एका सोशल मीडिया पोस्टवरून यवतमध्ये काल 2 गटांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला। 2 गटांनी यावेळेला मोठी तोडफोड सुद्धा केली। सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हिंसाचारामध्ये अनेक गाड्यांचं मोठं नुकसान करण्यात आलं, तर काही गाड्यांची दुचाकींची जाळपोळ सुद्धा झाली। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांततेची परिस्थिती आहे। जमावबंदी सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे। यवतमध्ये आजही बाजारपेठ बंद होती आणि शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। जयदीप, ज्या पद्धतीने तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता आपल्या हाती लागलेलं आहे। अनेकांनी ही तोडफोड केलेली होती, जाळपोळ करण्यात आली, अनेकांना ताब्यात घेतल्याचंही कळतंय। सध्याची काय स्थिती आहे? खरं तर यामिनी तू जसं म्हणाली तसं काल जो प्रकार घडला आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। खरं तर ज्या व्यक्तीनं आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याला काल पोलिसांनी अटक केलेली आहे, परंतु ज्यांनी त्या पोस्ट नंतर जो या ठिकाणी राडा झाला, गोंधळ झाला, दगडफेक केली, जाळपोळ केली, वाहनांची तोडफोड केली, त्यांचं जे आहे ते सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस जो आहे ते तपास करत आहेत। त्यांना ताब्यात देखील घेत आहेत। साधारणतः आतापर्यंत एक 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यानंतर त्याची शहानिशा करून जे आहे ते पोलीस जे आहेत ते गुन्हा दाखल करणार आहेत। खरं तर कालपासून पोलीस जे आहेत ते सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन या ठिकाणी जे आहे ते कोण कोण होतं, कुठले कुठले यांनी जो आहे तो हा सगळा प्रकार केला, हिंसाचार केला, तोडफोड केली, जाळपोळ केली, दगडफेक केली, अशांचा जो आहे तो शोध पोलीस घेत आहेत। आणि या सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि ह्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असं यवत शहरामध्ये जवळपास यवत गावामध्ये साधारणतः 4 ते 5 ठिकाणी असे जे आहेत ते प्रकार घडलेत। काही ठिकाणी जाळपोळ झाली, गाड्या तोडलेल्या आहेत, दगडफेक झालेले आहेत। अशा सर्व ज्या ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज मिळेल असं सीसीटीव्ही फुटेज आहे ते पोलीस तपासतात आणि त्याच्याच आधारे आरोपी ताब्यात घेतात। त्यानंतर त्यांची शहानिशा केली जाईल आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार असल्याचं जे आहे ते पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे। आता जे आहे ते यवतमध्ये शांतता आहे, मात्र जमावबंदी आहे ती कायम असल्याचं देखील पाहायला मिळतं। अगदी जयदीप, धन्यवाद माहितीसाठी।